हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि आता जस्ट मी आले ऑफिसला. आता तर लिफ्टमध्येच आहे. इतकं दमायला होतं ना इथपर्यंत येईल. खूप दमायला झालंय मला. पहिले आता मी मस्त चहा घेते आणि मग भेटूया. आल्याबरोबर पहिलं काम असतं ते चहा घेणं, कारण चहा घेतल्यानंतर थोडं रिफ्रेशिंग वाटतं आणि रिफ्रेशिंग ड्रिंक तर झालंच पाहिजे. मस्त असा चहा घेतला. खूप छान असा अद्रकचा चहा भेटतो ऑफिसमध्ये आल्यानंतर. मी चहा घेत असते घरी, मग कोरा घेईपर्यंत इथं आल्यानंतर मस्त कडक चहा भेटतो, इलायची किंवा मग अद्रक फ्लेवरचा असतो. तर मग कॉफी वगैरे पण असते, पण जास्त मला कॉफी आवडत नाही. इथली फिल्टर कॉफी असते त्याच्यामुळे मी ती जास्त काही घेत नाही. म्हणजे दुसरं सगळ्यांना तर आवडते पण मला तर नाही आवडत, त्याच्यामुळे मी घेत नाही. मग आल्यानंतर मस्त कडक चहा घेतला का एकदम ठीक वाटतं. आणि चहा घेता घेता थोडंसं मग असं चालायचं आणि त्यानंतर बाकीचे जे आपले कामं आहे त्याला सुरुवात करायची. असंच माझं आल्यानंतर पहिले रुटीन असतं. पहिले आल्यानंतर बॅग ठेवायची, मस्त कप घ्यायचा आणि लगेच चहाला सुरुवात करायची. बाकी तिकडं कामाचं काही होऊ पहिले आपलं मेन हे काम केलं पाहिजे. आणि जे आपल्याला सुटेबल आहे म्हणजे आपण गेल्यानंतर डायरेक्ट कामाला सुरुवात करायची. डोकं दुखतं, हे दुखतं आणि मग आपल्याला रिफ्रेश पण वाटत नाही. त्यासाठी डायरेक्ट गेल्यानंतर मी कधीच काम सुरू करत नाही. गेल्यानंतर पहिले मस्तपैकी चहा घेते आणि त्यानंतरच बाकीच्या मग कामाला सुरुवात करते. आणि कोण आठवण काढत होतं काय माहिती, मला चहा पिताच थोडासा ठसका गेला. असं काही नाही त्याला, तर मी मजाकच करत होते. मस्त असं राऊंड मारता चहा घेतला आणि त्यानंतर थोडंसं काम पण करायचं होतं. आज तर जास्त काही लोड पण नव्हता. थोडं सेटअप वगैरे करायचं आहे, कारण नवीन प्रोजेक्ट पण स्टार्ट झाला आहे, त्याच्यामुळे त्याचाच सेटअप होता. तर त्या सेटअपमध्ये पण थोडे प्रॉब्लेम येत आहे. तर बघू आता तो आज होतो की उद्या होतो. असं करता फायनली मग कॉल वगैरे करून झाले. सेटअप तर काही झाला नाही. म्हटलं चला आता जेवण करूया, नंतर बघूया सेटअपचं. आधी पेट पूजा करूया आणि मग कामाला सुरुवात करूया. तर कॅन्टीनला आलो. कॅन्टीनला पहिले 6 तास कंपल्सरी केले होते ना, तेव्हा इतकी गर्दी होती ना. आता थोडी गर्दी कमी होते, कारण ऊन पण खूप जास्त वाढलंय ना, त्याच्यामुळे काही सकाळी लवकर येतात, 5, 6, 7लाच येऊन बसतात आणि दुपारी 12-1च्या दरम्यान तर घरी पण जातात. त्याच्यामुळे जास्त गर्दी पण नाही. कारण जेव्हा जानेवारी महिन्यात ऑफिस 6 तास केलं होतं ना, तेव्हा इतकी गर्दी होती ना. आणि वर्क फ्रॉम होम पण त्यांनी बंद केलेलं होतं, त्याच्यामुळे खूप गर्दी आता कमी झाली आहे. म्हटलं चला मस्त जेवण केलं, घरी आले. घरी आल्यानंतर आम्हाला फ्रीज घ्यायला जायचं होतं, पण फ्रीज घेण्यासाठी आम्हाला 2-3 दिवस होते. मग म्हटलं चला कुठंतरी बाहेर फिरून येऊया, फ्रीज पण बघूया. आणि त्यानंतर मग म्हटलं 2-3 दिवस आहे तर एखादं मस्त माठ बघूया, म्हणजे थंड पाण्यासाठी, कारण पाणी इतकं गरम होतं आहे ना. मस्त थंड पाण्याचा माठ बघूया. तर मग असंच रोडने चालता असं आम्हाला 1-2 माठचे शॉप म्हणजे दिसले होते. म्हटलं बघूया जिथं चांगला योग्य ठिकाणी भेटेल असं तिथं बघूया. 2-3 ठिकाणी बघितलं, पण ते काय एवढे म्हणजे खूपच प्राईस सांगत होते, 300-400, आणि त्याची साईज पण खूप कमी होती. मग थोडंसं म्हटलं चला आणखी पुढे जाऊया. आणि आता उन्हाळ्यात याला सीझन आलाय, त्याच्यामुळे थोडी प्राईस तर असणारच. मग या काकूंना बोलले की नेमकं ब्लॅक कलर आता कधी घेतलेला नव्हता, घरी तर सगळे ब्लॅकच असतात, पण मला असं वाटलं होतं की त्यांना पहिले विचारलं. ते म्हटलं की हे राजस्थानीमध्ये आहे, हे छान आहे थंड पाणी होण्यासाठी. तर पहिले त्यांच्याकडून चेक वगैरे सगळं करून घेतलं, पाणी भरून ठेवलं. तोपर्यंत म्हटलं पाणी लीक वगैरे आहे की नाही, तोपर्यंत ते पण समजतं. आणि बाकीचं पण मी प्लांट्स बघितले. आता मला प्लांट्स पण घ्यायचे आहे 2-3. मी असे घरीच त्याचे जी कुंडी वगैरे आहे ना, ते घरीच बनवणार आहे आणि इथून प्लांट्स घेऊन जाणार आहे. तर असे थोडेफार प्लांट्स पण बघितले. पॉट पण खूप छान होते ते प्लांट पॉट पण. आता कसं स्वतःचं म्हणजे घर असल्यानंतर ते वेगळीच असतं आणि आपण पण राहतो तिथे. पण मी आता होममेड आपले जे प्लांटचे पॉट आहे ना, ते बनवणार आहे. मग हे इथून झाडे घेऊन जाणार आहे. खूप छान असे खूप व्हरायटीचे मस्त झाडे होती, जे असे छोटे असे हँगिंगचे काही प्लांट्स किंवा असे मला एक
गुलाबी कलरचं आणि एक रेड कलरचं गुलाब पण न्यायचं आहे, ते पण मी आता इथूनच नेईल त्यांना. बघूया, त्यांना विचारलं पण मी किती म्हणजे कसं देता काय किंवा किती दिवसात येईल ते, जर आपण फुल आलेलं घेतलं तर ते किती दिवसात येईल, सगळ्या गोष्टी विचारल्या. आणि त्यांनी मग त्यानंतर सगळ्या गोष्टी सांगितलं सगळं. मग सगळी नर्सरी त्यांची बघून झाली आणि फायनली मग म्हटलं चला एकदा पॉट तो काही लीक वगैरे आहे का बघूया. पण काही लीक वगैरे नव्हतं, त्यांनी सगळं व्यवस्थित चेक करून दिलेला होता. आणि मग पण माझं कन्फ्युजन चालू होतं की रेड घेऊ म्हणजे हा ब्राऊन कलरचा घेऊ की ब्लॅक कलरचा. सगळे तर तिथे ब्लॅक कलरचा घेत होते, मला तर असं वाटत होतं ब्लॅक घेऊ का. पण मग म्हटलं चला जाऊ द्या, आपल्या चॉईसने आपण हाच नेऊ, बघूया. थंड पाणी त्यांना मी विचारलं, म्हटलं थंड पाणी नाही झालं तर मग मी परत आणून देईल. तर त्या काकू बोलल्या ठीक आहे. मग फायनली हा मी डिसाईड केला, लीक वगैरे काहीच नव्हता. मग हा घेतला आणि 300-400चा म्हणजे पाठीमागे सांगत होते आणि इथे खूप दुकान होते. तर मी अशी बार्गनिंग केली, म्हटलं 150 रुपयाला. पण मग त्या म्हणे की ते तेवढं नाही, असं तसं करता करता फायनली मी तो 180ला घेतला. आणि चला म्हटलं त्यात 10 लिटर पाण्याचा म्हणजे पाणी बसू शकतं त्यात, तर तो आणला. येता येता मस्त पेटपूजा केली आणि संध्याकाळी आल्यानंतर म्हटलं चला आता पहिले देवपूजेची वेळ झालेली होती, आपली देवपूजा करून घेऊया. आणि येता येता तर मस्त नाश्ता केलेला होता, त्याच्यामुळे भूक पण जास्त काही नव्हती. स्वयंपाक करायचा आज, बघूया आता राईस वगैरे किंवा दुसरं काहीतरी बनवेल. येता येता असा नाश्ता झाला ना, मग घरी आल्यानंतर जास्त काही भूक नव्हती. असंच थोडंफार बाहेरचं खाऊन आलं ना, मग राईस वगैरे किंवा चिप्स वगैरे किंवा भेळ वगैरे असते त्यातच मग होऊन जातं ॲडजस्ट, त्याच्यामुळे जास्त भूक पण नव्हती. आणि नंतर मला अचानकच देवपूजा करण्याच्या पहिले कंपनीत जावं लागलेलं होतं. माझं हे राहिलेलं होतं ऑफिस, लॅपटॉप पण राहिलेलं होतं, त्याच्यामुळे मला ऑफिसला जावं लागणार होतं. तर म्हटलं आता चला एक परत काम वाढलं आहे. मग आता मी स्वयंपाकाचं कॅन्सलच केलेलं होतं, म्हटलं बाहेरच आता नंतर काहीतरी खाऊया. पण नंतर परत म्हटलं मग परत आत्ताच आपण सगळे वडापाव वगैरे खाऊन आलो आहे, तर नकोच, त्यापेक्षा आपण काय करूया. मग मी राईस दिला टाकून, तोपर्यंत म्हटलं आपली देवपूजा होती, मस्त राईस पण बनवून रेडी होतो. जरी भूक लागली तर बघता येईल काय बघता येईल, कारण मी 10 वाजता ऑफिसला जाणार होते आणि किती वेळ लागतो किती नाही ते तर मला काही माहीत नव्हतं, 1-1.5 तास लागतो की 2 तास. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण राईस टाकूया आणि राईस खाऊन जाऊया. त्यानंतर पहिले देवपूजा करून घेऊया, कारण देवपूजा केल्यानंतर ना खरंच मला खूप प्रसन्न वाटतं. आणि माझं संध्याकाळचं रुटीनच आहे की मस्त देवपूजा करायची आणि त्यानंतरच बाकी कामाला सुरुवात करायची. मस्त स्वामींपुढे देवपूजा करून घेतली. त्यानंतर सगळं आवरलं, तुळशीला दिवा वगैरे लावून घेतला. आणि इथं जास्त बाल्कनीत दिवाच राहत नाही, कारण इतकी हवागार मस्त थंड हवा चालू राहते ना, त्याच्यामुळे हा दरवाजा मी थोडा वेळ ओपनच ठेवते. मस्त घर एकदम थंड एकदम भारी होतं, कारण दिवसभरात आम्ही घरी नसतो, त्याच्यामुळे पूर्ण दरवाजे हे ते लॉक असले ना, घर एकदम असं गरम गरम होऊन जातं, गरम वाफा होतात. तर मग मी संध्याकाळी मस्त दरवाजा ओपन करून दिला, तुळशीला दिवा लावत होती. आणि आज कसं तरी दिवा लागला, कारण कधी तर लागत नाही, कारण खूप हवा असते, मग तो कधीतरी विझतो. मग थोडंफार जरी 5-10 मिनिट राहिला ना तरी काही नाही. मग मस्त दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर ऑफिसला निघाले. म्हणजे आवरलेलं तर होतंच, ऑलरेडी मी आवरूनच आलेले होते, त्याच्यामुळे काही नाही, मस्त आवरलं, थोडंफार बॅग वगैरे घेतली आणि ऑफिसच्या दिशेने निघालो. आता बघूयात राईस वगैरे खातो आणि त्यानंतर जेवण वगैरे करू आणि त्यानंतर जाऊयात मग ऑफिसला आले. थोडंसं होतं काम इन्स्टॉलेशन वगैरे, ते पण करत होते, कारण रूममध्ये काही रेंज नव्हती. मला वाटलं रेंजमुळे काहीतरी सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असेल, पण म्हणजे ऑफिसमध्ये पण मी जाऊन बघितलं ते काय होतच नव्हतं. म्हटलं चला उद्या बघूयात, तिकीट रेज वगैरे करूया. येता परत इतकी भूक लागली ना, सगळे दुकानं अक्षरशः बंद झाले होते, 11:30-12 वाजलेले होते. ही बेकरी ओपन दिसली, तिथं म्हटलं पॅटीस बघूया, पण तिथं पॅटीस पण नेमकं संपलेलेच होते. मग काय एक पेस्ट्री घेतली, थोडंफार चिप्स वगैरे घेतले आणि म्हटलं आता पुढे जाऊन बघूया काहीतरी दिसतंय की काय. आणि इथं मग एक रोलचं शॉप मला ओपन दिसलं, मग तिथं मस्त फ्रेंच फ्राईज खाल्ले. आणि हे फ्रेम आहे ना, मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. चलो.